काल ठाण्याचे माजी खासदार शिवसेना नेते राजन विचारे यांनी एक मुलाखतीदरम्यान भारतीय जवानांनी अतिरेक्यांची हत्या केली म्हणजे काय, कोणावर उपकार केले का असे उद्गार काढले होते। याचाच निषेध व्यक्त करत आज युवासेनेच्या वतीने राजन विचारे यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे म्हणून त्यांना ठाण्यातील मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावा अशी मागणी करत मेंटल हॉस्पिटल येथे आंदोलन करण्यात आलं। राजन विचारे यांनी असे उद्गार करून सैन्याचा अपमान केला असल्याचं त्यांनी ताबडतोब सैन्य दलाची माफी मागावी आणि सैन्यांबरोबर देशाच्या नागरिकांच्या भावना देखील त्यांनी दुखावल्यात, त्यामुळे त्यांनी माफी मागावी असं निवेदन युवासेनेचे नितीन लांडगे यांनी दिलं आहे। उद्धव शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्यांचं मानसिक संतुलन बिघडत असून कालांतराने त्यांना ठाण्याच्या मनोरुग्णालयात ठेवावं लागणार असून आता ठाण्याच्या मनोरुग्णालयाचं नाव बदली करून उबाटा मनोरुग्णालय असं करावं लागेल असं यावेळी युवासेनेचे पदाधिकारी नितीन लांडगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। आमचा एकच मुद्दा आहे, ज्या सैन्याने भारतीय सैन्यांनी आपली जीवाची पर्वा न करता काश्मीरमध्ये जो भ्याड अतिरेकी हल्ला झाला होता त्यांच्या अतिरेक्यांना कंठस्थानी पाठवले, कुठेतरी भारतीय सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांचा अभिमान बाळगण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजे होतं। परंतु त्या विषयामध्ये पण राजन विचारेंनी हे राजकारण आणण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही बघितलात की परवाच त्यांनी एक बाईट दिली की भारतीय सैन्यांनी कंठस्थान अतिरेक्यांना मारून आमच्यावर मेहरबानी केली का। हा वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही आज युवासेनेच्या माध्यमातून इकडे आलेलो आहोत। प्रमुख मुद्दा हाच आहे, लोकसभेमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे, विधानसभेमध्ये पराभव झालेला आहे। कुठेतरी ह्या दोन पराभवांमुळे त्यांचं मानसिक संतुलन हे ढासळत चाललेलं आहे आणि कुणावर टीका करायची कुणावर टीका करायची नाही ह्याचं तारतम्य कुठेतरी त्यांना आता गवसत नाहीये। म्हणून त्यांनी भारतीय सैन्यांवर, जे की आपल्या प्राणाची बाजी लावून आज आपल्या देशाच्या रक्षणासाठी सीमेवर उभे आहेत, आणि त्यांना जर तुम्ही आमच्यावर मेहरबानी केली का जर असे वक्तव्य काढत असेल तर काल आम्हाला सांगायचं की होय, आपल्या भारतीय सैन्यांनी मेहरबानीच केलेली आहे आपल्याला। आज ते देशावर, देशाच्या सीमेवर छाती टोकून उभे आहेत, त्याच्यामुळे आज आपण शांतपणे झोपू शकतो। परंतु असा भारतीय सैन्याचा अपमान करणाऱ्या राजन विचारेंना ठाणेकर जनतेने जे लोकसभेमध्ये घरी बसवलेला आहे आणि विधानसभेमध्ये सुद्धा घरी बसवलेला आहे, त्याचमुळे तो योग्य निर्णय आमच्या सगळ्यांचा झालेला आहे।